नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे राणीने कशा पद्धतीने कोर्टामध्ये इकडे हँडरायटिंग एक्सपर्टला आणून विक्रांतचा पर्दाफाश केलेला आहे. त्याचबरोबर कारखानेस वकिलाची कशी वाट लावलेली आहे ते आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. इकडे कोर्टामध्ये आता आबासाहेब महाडिक यांना प्रश्न विचारले जात असतात. आबासाहेब महाडिक यांना मुद्दामून चुकीच्या पद्धतीने प्रश्न विचारले जात आहेत. त्यांना जेव्हा प्रश्न कारखानेस वकील विचारतात तेव्हा ते म्हणतात की मला सांगा की तुम्ही गोळ्या खायचं काय करता, म्हणजे गोळ्या खाणं तुम्ही विसरता ना. तेव्हा आबा म्हणतात की हो, माझी सून राणी आहे ना, ती मला गोळ्यांची आठवण करून देते. मग ते म्हणू लागतात की मला सांगा की तुम्हाला ही प्रॉपर्टी विक्रांत महाडिकच्या नावावर करायची होती का इंद्रजित महाडिक यांच्या नावावर करायची होती, नक्की तुम्ही तिथे गेलेला कशासाठी, कधी झाला हा डिसिजन, असे भर प्रश्न विचारले जात असतात. तेव्हा आबा म्हणतात की थांबा 2 मिनिटं, मला ना विचार करू द्या. म्हणजे तुम्ही काय बोलताय, एवढे भरभर प्रश्नांचा भडीमार करताय, मला कळत नाही उत्तर काय द्यायचंय ते. खरं तर इथे कारखानीस यांना आबांना दोषी ठरवायचं असतं, आबा चुकीचे आहेत हे दाखवून द्यायचं असतं. म्हणून त्यांचा हा सगळा आटापिटा चाललेला असतो. कारण आबांना दोषी ठरवतच त्यांनी हे सगळं सुरू केलेलं असतं. ते म्हणतात की म्हणजे तुम्हाला विचार करून बोलायचंय. तेव्हा राणी म्हणते की हे बघा जज साहेब, त्यांना तसं म्हणायचं नाहीये, चुकीच्या पद्धतीने अर्थ घेतला जातोय. कारण आबांचं असं म्हणणं आहे, एखाद्या सामान्य व्यक्तीला तुम्ही एवढे भरभर प्रश्न विचारले तर कोणीही गांगरून जाऊ शकतं. फक्त त्यांचं म्हणणं एवढंच आहे की मला थोडासा वेळ द्या, असं राणी समजून सांगू लागते. पण मात्र ह्यांना हा कांगावाच करायचा असतो. चुकीच्या पद्धतीने या सगळ्या गोष्टी समोर आणायच्या असतात आणि त्याच पद्धतीनं सगळी वर्तणूक सुरू झालेली असते. इकडे मात्र आपल्याला पाहायला मिळतं की राणी आता बोलत असते की ऑब्जेक्शन मिलॉर्ड, हे बघा. तेव्हा पुन्हा प्रश्न विचारले जातात. आबांना म्हटलं जातं की तुमचं वय झालंय हो, म्हणजे तुम्ही अभि तो मैं जवान हूं म्हणत जरी कोर्टात आलेला असला तरी तुमचं वय झालंय, त्यामुळे तुम्हाला डॉक्टरांची गरज आहे, डॉक्टरांच्या ट्रीटमेंटची गरज आहे. आणि हे ऐकता क्षणी इकडे खूप इंद्राला राग आलेला असतो. कारण आबांच्या बद्दल वाटेल ते बोललं जात असतं, पण इंद्राच्या लक्षातच येत नाहीये की हा सगळा डाव आहे, हा सगळा बनाव रचला गेलेला आहे, याच्यामध्ये आपण अडकलो जातोय. ही गोष्ट इंद्राच्या लक्षातच आलेली नसते. इंद्राला असं वाटत असतं की हे सगळं जे काय आहे ना, हे मुद्दामून केलं जातं. हे ते जरी कळत असलं तरी आबांबद्दल बोललं जातं. या गोष्टीचा खूप राग आलेला असतो आणि त्याचबरोबर इंद्रा मात्र चिडलेला असतो. आणि जेव्हा कारखानीस हे सगळं बोलून आबांना म्हटलं जातं की तुम्हाला आता हॉस्पिटलला जायची गरज आहे, तुमची मेंटल कंडिशन आहे ती आजारी आहे, तुम्ही व्यवस्थित नाही आहेत, हे सगळं बोललं जात असतं. आणि तेव्हा मात्र इकडे आता इंद्रा भयानक चिडतो आणि इंद्रा म्हणतो की नाही, हे सगळं जे काय आहे ते थांबलं पाहिजे. ह्या गोष्टी इंद्रा लक्षात आलेले असतात. त्यामुळे इंद्रा एवढा भिडकतो की भर कोर्टात समोर इंद्राने आता राडा घातलेला असतो आणि कारखानीस वकिलाची गचंडी पकडलेली असते. सगळेजण धावत जातात, तिथे पोलीस असतात. इंद्रा सर तुम्ही शांत व्हा, इंद्रा सर शांत व्हा, सगळे त्याला शांत करत असतात, पण तो काही ऐकत नाही. आता मात्र श्वास रोखून कारखानीस वकील बोलायला सुरुवात करतो. तो सर्वांच्या समोर सांगू लागतो की बघितलं का, माझ्यावर जीवघेणा हल्ला केलेला आहे, हे चुकीचं आहे हे सगळं, असं म्हणत त्याचा कांगावा सुरू होतो. त्याच्या डोक्यातही आलेलं नसतं की हे सगळं काय चाललेलं आहे. आणि मग जज साहेब आता इंद्राला या केसपासून लांब ठेवतात. म्हणजे जोपर्यंत ही केसची कारवाई सुरू आहे तोपर्यंत इंद्रा कोर्टात येणार नाही. आणि आता मात्र कारखानीस वकील त्याचबरोबर विक्रांत आणि उर्मिला हसू लागतात. म्हणजे त्यांच्या मनाप्रमाणे झालेलं असतं. राणीने आधीच समजवलेलं होतं इंद्राला, घरी सांगितलेलं होतं की कोर्टामध्ये ओव्हर रिॲक्ट व्हायचं नाही, जर का ओव्हर रिॲक्ट झाला तर त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतील. पण इंद्राने ऐनवेळी गोंधळ घातलेला आहे आणि त्यामुळं हे सगळे परिणाम आता भोगावे लागत आहेत. इंद्राच्या लक्षातच आलेलं नाहीये की आपण काय गोंधळ घालून ठेवलेला आहे. आता मात्र कोर्टाची कारवाई स्थगित केली जाते आणि पुन्हा पुढची तारीख दिली जाते आणि ती नंतर कळवण्यात येईल असंही सांगितलं जातं. आता सगळे कोर्टाच्या बाहेर आलेले असतात. आबा त्याचबरोबर इंद्रा हे सगळेजण समजवत असतात. इंद्राला सगळे समजवत असतात, पण इंद्रा मात्र ऐकायलाच तयार नसतो. तो म्हणतो माझ्या आबांबद्दल जर कोणी काही बोललं तर
मी सोडणार नाही. तेवढ्यातच कारखानीस वकील विक्रांत सगळे बाहेर येतात आणि ते म्हणतात की बरोबर आहे, जे तू बोलतो ते करू शकत नाही. आणि कारखानीस वकील तर इंद्राला म्हणतो की अशा बिनकामाच्या माणसांनी ना खरं तर असं वागलंच पाहिजे आणि शेवटी आमच्या मनाप्रमाणे सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. इंद्राला वाटेल ते बोललं जातं तेव्हा इंद्रासुद्धा धमकी देतो की हे बघा कसं आहे माहिती आहे का, कारखानीस तोंड सांभाळून बोलायचं, माझ्या आबांबद्दल बोललेलं मी सहन करणार नाही, हे तो बोलत असतो आणि सांगत असतो की काहीही झालं तरीही आबांच्या बाबतीत जर कोणी काही बोलत असेल तर त्याला मी त्याची गय करणार नाही. इकडे मात्र पाहायला मिळतं ते म्हणजे इंद्रा चिडलेला असतो. राणी शांत करते आणि कारखानीसला म्हणते की तुम्ही 99 केस लढलेला आहात, ही तुमची 100वी केस आहे. आजपर्यंत तुम्ही एकही केस हरलेला नाहीत, पण आत्ता मी तुम्हाला चॅलेंज देते की तुमची ही 100वी केस तुम्ही हरणार आहात, एवढं लक्षात ठेवा. कारण तुमच्या पुढे हुकमाची राणी आहे आणि मी लढते ती न्यायासाठी लढते, तुमच्यासारखं पैशासाठी लढत नाहीये किंवा 100 केसेस मी जिंकलो हे दाखवण्यासाठी लढत नाहीये, तर आमच्यावर झालेल्या अन्यायासाठी मी लढत आहे. आमचं घर आमच्यापासून हिरावून घेतलेलं आहे त्या गोष्टीसाठी मी लढत आहे, असं इंद्राच्या आणि सगळ्यांच्या समोर राणीनं चॅलेंज केलेलं असतं. आणि तुमची 100वी केस ही तुम्ही माझ्याकडून हरणार आहात आणि तुमची हरलेली ही पहिली केस असेल, एवढं लक्षात ठेवा, असं म्हणत राणी आता सगळ्यांना घेऊन घरी येते. घरी आल्यानंतर उर्मिला आणि विक्रांत यांचा आसुरी आनंद जो आहे तो पाहायला मिळतो. दोघं जण मस्त दारू पीत पार्टी करत असतात तेव्हा रत्ना आणि अजित तिथे येतात आणि ते बोलू लागतात की बंद कर हे सगळं चाललंय ते. आणि त्याचा जे गाण्याचा स्पीकर असतो तो बंद केला जातो. तेव्हा उर्मिला म्हणते की लायकीत राहायचं, त्यांची बाजू घेऊन जर तुम्ही बोलणार असाल तर लायकीत राहायचं, एवढं लक्षात ठेवा. काहीही झालं तरीही ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या ज्या काही चाललेल्या आहेत ते मला पटलेल्या नाहीत आणि तुम्हाला जर त्यांची एवढीच हौस असेल, पुळका येत असेल तर तुम्ही त्यांच्याकडे जा, अशा पद्धतीने आता राणी उर्मिला बोलत असते. तेव्हा रत्ना म्हणते की अति होईल, अति होते हे सगळं आणि याचे परिणाम मात्र तुम्हाला भोगावे लागतील, असं म्हणत ती आता त्यांना बोलत असते. तरीही या लोकांना काहीही पडलेलं नसतं, जराही लाज राहिलेली नसते. त्यानंतर इकडे या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा राणी म्हणते की हे बघा, आता आपल्याला मी जिंकत आणलेलं होतं, त्यांची एक चूक खोटारडेपणा मी कोर्टाच्या समोर आणलेला होता, त्याच्यामुळे ही केस आपल्या बाजूने होत होती. पण आता तुम्ही कोर्टामध्ये जो काही इंद्रासर राडा घातलेला आहे तो घालायला नको होता. तुम्हाला कळतंय का, याचे परिणाम आपल्याला भोगायला लागणार आहे, तुमच्या लक्षात येतंय का. इंद्रा म्हणतो पण मी काय करू, मला मान्य आहे, मला राग कंट्रोल नाही झाला. राणी म्हणते हे तुम्हाला उचकवण्यासाठी तर सगळं केलेलं होतं, तुमच्या लक्षात आलेलं नाही आहे का इंद्रा सर. अहो तुम्ही असं काय करताय, मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं त्या विटनेस बॉक्समध्ये घेतल्यानंतर काय होऊ शकतं, गोष्टी कशा पद्धतीने होऊ शकतात, या सगळ्या गोष्टींची मी कल्पना आधीच तुम्हाला देऊन ठेवलेली होती. तुम्ही ना लक्ष दिलेलं नाही आणि तुम्ही ओव्हर रिॲक्ट झालेला आहात. कोर्टाच्या समोर असं रिॲक्ट व्हायचं नाही. मग आबा विचारतात की राणी तुझा पुढचा प्लॅन काय आहे, पुढे काय करायचं आहे. तेव्हा ती सांगते की हँडरायटिंग एक्सपर्टला आणलं जाणार आहे आणि आता कोर्टाच्या समोर मी दाखवून देणार आहे. आणि आता नेमका गोंधळ असा झालेला आहे की ज्या हँडरायटिंग एक्सपर्टला आणलं जाणार असतं त्याबद्दलची माहिती बाहेर उभा राहून या उर्मिलाने ऐकलेली असते आणि राणीचं सगळं बोलणं तिने ऐकून आता जाऊन विक्रांतला सांगितलेलं असतं. विक्रांत म्हणत असतो की तू जो काय वजीर घेऊन येणार आहे त्याची मी वाट लावणार आहे. राणी बाहेर विचार करत असते, जर आता ह्यांचे असले खोटे पुरावे साक्षी आले तर त्यांना काय करायचं, कशा पद्धतीनं बोलायचं आहे आणि त्यांना उलट तपासणी कशी घ्यायची, या सगळ्याचा विचार राणी करत असते. आणि नेमकं त्याच वेळेस राणीच्या लक्षात येतं की काय गोंधळ झालेला आहे आणि तिथे समोर येऊन उभा राहतो तो विक्रांत आता तिथं आलेला असतो आणि विक्रांत राणीला म्हणत असतो की तुझ्यासाठी ऑफर आहे, ही केस माघारी घे आणि या पेपरवर सह्या कर, म्हणजे हे जे काही कायमचं तुझ्यासमोर आलेलं आहे हे सगळं आता संपलं जाणार आहे. म्हणजे ह्या झोपडीमध्ये तुझे ते म्हातारे त्यांना घेऊन तू कायमचं राहू शकते, 1 रुपयाही द्यायची गरज नाही, असं सांगितलं जातं. राणी ते पेपर घेते, फाडते आणि विक्रांतच्या थोबाडावर फेकून मारते. तर प्रेक्षकांना उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे कोर्टामध्ये आता हँडरायटिंग एक्सपर्टला बोलवलं जातं, त्याच्याकडे पेपर दिले जातात आणि इकडे हे मात्र हसत असतात, कारण हँडरायटिंग एक्सपर्ट जो आणलेला आहे तो यांच्या ओळखीतला असतो, त्यामुळे यांना खूपच आनंद झालेला असतो. तर आता राणी कशा पद्धतीने बँड वाजवणार हे आपल्याला पुढे पाहायला मिळेल. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.